पालेपेंढरीमध्ये तुंबलेल्या नाल्यांनी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार उघड. दुर्गंधीनं नागरिक त्रस्त, आजारांचं संकट, तातडीनं कारवाईची मागणी. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील पालेपेंढरी गावामध्ये ग्रामपंचायतीच्या कथित निष्काळजीपणामुळे ऐन पावसाळ्यामध्ये नागरिकांना अस्वच्छतेच्या गंभीर समस्येला सामोरं जावं लागतं. मान्सूनपूर्व नाल्याची साफसफाई आणि गाळ उपशाची कामे वेळेत आणि प्रभावीपणे न झाल्यानं पहिल्याच पावसात गावातील अनेक नाल्या तुंबल्या. परिणामी सांडपाणी थेट रस्त्यावर आणि घरासमोर वाहत असून गावभर चिखल, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलंय. शासनाकडून दरवर्षी नाल्याच्या स्वच्छतेसाठी निधी उपलब्ध करून दिला जात असताना तो निधी नेमका कुठे खर्च झाला, असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करतात. अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये गाळ तसा साचलेला असून पावसाचं पाणी आणि सांडपाणी मिसळून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झालं. गावातील मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि वस्ती परिसरामध्ये असह्य दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला. मात्र या गंभीर परिस्थितीतही ग्रामपंचायत प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. ग्रामस्थांच्या मते पावसाळा सुरू होण्यापूर्वीच नाल्याची साफसफाई झाली असती तर आज ही वेळ आली नसती. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करून तातडीनं नाल्याची साफसफाई, सांडपाण्याचा निचरा आणि स्वच्छता मोहीम राबवावी अशी जोरदार मागणी होती. नमस्कार. सध्या आपण भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात येत असलेल्या ग्राम पालपेंढरीचे आहोत आणि तुम्ही बघू शकता ग्रामपंचायतीच्या ज्या नाल्या आहेत ह्या नाल्या मान्सूनपूर्व उपसल्या नसल्याने तुम्ही ह्या नाल्यांची गंदगी बघू शकता की ह्या पूर्ण ज्या नाल्या आहेत ह्या पूर्णतः खराब झाल्या आहेत. त्यामुळे परिसरात हा जो घाणीचं साम्राज्य पसरला आहे त्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य हे धोक्यात आले आहे. ही बाब संबंधित ग्रामपंचायतला माहीत असून कानाडोळा करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ह्या संदर्भात स्थानिक जे BDO आहेत ते काय कारवाई करणार ह्याकडे तालुक्याचे लक्ष लागले. मी लोकन्याय प्रतिनिधी सुरेश शिरकर, लाखांदूर, भंडारा.